उतरलेले होते। बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्याचा हा प्रयत्न होता। मात्र संध्याकाळची वेळ मुंबईमध्ये आणि पालिकेचा जो मुख्य रस्ता आहे त्या ठिकाणी अनेक सगळ्या गाड्या ज्या त्यांची संख्या जास्त असते आणि अशा वेळी होते की कार्यकर्ते त्यांनी रस्त्यावरती केलेला जो रस्ता रोको आहे त्याच्यामुळे अगदी साहजिकपणेच मुंबईकर जो आहे तो व्यतीत धरला जातो आणि त्याच्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना याचा त्रास सहन करावा लागतो आणि त्याच्यामुळे मुंबईच्या पोलिसांनी थेट या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलेलं आहे। मात्र एकूणच आपण पाहत आहोत की बांगलादेशमध्ये जे काही अत्याचार हिंदूंवरती केले जात आहेत त्यांना पुन्हा एकदा भारतामध्ये परत आणण्यासाठी तर हे आंदोलन केलं गेल्याचं म्हटलं जात आहे। बिलकुल रुपाली, थोडं तुम्हाला थांबवतोय, पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात, मुंबईत आपण बघतोय पीक अवर्सच्या वेळेसच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या परिसरामध्ये अत्यंत महत्त्वाचा खरं तर हा परिसर आणि त्या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झाल्या, पोलिसांसोबत वाद घालत होत्या आणि यावेळेस आपण बघतोय की इथं राडा झालेला आहे। हिंदुत्ववादी संघटनांनी बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर आंदोलन केलं आणि या ठिकाणी पोलिसांसोबत देखील वादावादी झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि मुंबईमध्ये आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर अगदी हिंदुत्ववादी संघटनांनी राडा घातलेला होता आणि मुंबईतल्या या राड्यामुळे मात्र वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे। अत्यंत महत्त्वाचा संवेदनशील असा हा भाग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा, कारण याच ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते आणि तिथंच हिंदुत्ववादी संघटनांनी जे आंदोलन केलं त्यामुळे ट्रॅफिक व्यवस्थेचं देखील इथं पूर्णपणे बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळालं।